नमस्कार, माझं नाव आहे तौफिक आणि आपण पाहत आहात माझं चॅनल ग्राफिक्स डे इन मराठी. तर आज मी आपल्याला सांगणार आहे की फोटोशॉपमध्ये आपण जे ब्रश असतात ते डाउनलोड कसे करू शकतो फ्रीमध्ये अगदी, आणि ते कसे यूज करू शकतो. तर अगदी सोपी पद्धत आहे. तर चला सुरू करूया. सगळ्यात पहिल्यांदा आपण जे रेडीमेड ब्रशेस असतात ते तर यूज करू शकतोच. रेडीमेड जे ब्रशेस असतात ते आता आपण स्वतःही तयार करू शकतो. ब्रशेस आपल्याला माहीत असेलच. मी आपल्याला काय करतो एक थोडक्यात सांगतो की स्वतः ब्रश कसे बनवायचे. तर फॉर एक्झाम्पल ही इमेज आहे, याच्यातील काही पार्ट सिलेक्ट करून मला ब्रश क्रिएट करायचा आहे. तर ब्रश क्रिएट करताना इमेज पण तेवढी क्रिएटिव्ह हवी. कोणत्या पण गोष्टीचा जर आपण ब्रश क्रिएट केला, तयार केला, तर त्याला काही सेन्स असणार नाही. तर मी यामध्येही फुलाची इमेज घेतली आहे. तर याला मी सिलेक्ट करतो. सिलेक्शनसाठी तुम्ही कोणत्याही टूलचा यूज करू शकता, जे तुम्हाला सोपं वाटतं त्या टूलचा तुम्ही वापर करू शकता. सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला काय करावं लागेल, जो एरिया आपल्याला ॲज अ ब्रश म्हणून करायचा आहे त्याला सिलेक्ट करावे लागेल आणि एडिटमध्ये जाऊन डिफाईन ब्रश प्रीसेट म्हणजे क्रिएट ब्रश असं त्याचा अर्थ होतो. तर याच्यामध्ये मी त्याचं नाव देतो, काही पण नाव तुम्ही ठेवू शकता. फ्लावर. आता ओके केलं तर तुम्ही बघू शकता की हे फुलाचं जे ब्रश आहे ते इथं क्रिएट झालेलं आहे. आता याच्यामध्ये इथं जर आपण गेलो तर इथं दिसत आहे हे फुलाचा ब्रश क्रिएट झालेला आहे. जर ही जी टिप आहे इथं ते तुम्ही बघू शकता, हे जर आपल्याला दिसत नसेल तर हा ऑप्शन ऑफ असेल कदाचित. हे बघा, हे ऑफ असल्यानंतर आपल्याला दिसत नाही. तर हा ऑप्शन ऑफ असेल तर ऑन करा, म्हणजे आपल्याला टिप दिसते. याचा काय फायदा होतो, तर आपल्याला कळतं की जो आपण ब्रश सिलेक्ट करत आहे ते ॲक्च्युली यूज केल्यानंतर कसे दिसेल, त्याच्यासाठी हे टिप महत्त्वाचं असतं. तर हे आपण बघितलं की आपण कसं हे करू शकतो. आता याच्यामध्ये काही प्रॉपर्टीज पण सांगतो मी. आता F5 जर आपण प्रेस केलं, बघा विंडोमध्ये ब्रश सेटिंगमध्ये जर आपण जाऊन, बाकीचे काही गरज नाही आपल्याला, याला मी क्लोज करतो. मला हे काय पाहिजे, स्कॅटरिंग. तर हे स्कॅटर होईल. शेप डायनॅमिक्समध्ये जाऊन मी हे एक्स्ट्रा मी सांगत आहे म्हणून थोडंसं फास्ट मी सांगत आहे. ॲक्च्युली डाउनलोड करायचं मी तुम्हाला सांगणार आहे. कलर डायनॅमिक्स जर आपल्याला वेगवेगळे कलर पाहिजे असतील तर. आता याच्यामध्ये कलर डायनॅमिक्समध्ये ह्यूची व्हॅल्यू वाढवावी लागते, तरच आपल्याला कलर हे मल्टिपल कलर्स मिळतात. अजून जर व्हेरिएशन पाहिजे असेल तर इथं अजून व्हेरिएशन ठेवा, म्हणजे डार्क ठेवा थोडंसं, म्हणजे अजून आपल्याला डार्क कलर्स मिळतील अशा प्रकारे. तर ही पद्धत आहे. कोणताही ब्रश आपण तयार करू शकतो आणि त्याचा यूज करू शकतो. पण आपल्याला तर काय करायचं, आपल्याला डाउनलोड करायचे आहे. तर सरळ आपण जाऊया ब्राउझरमध्ये. कोणताही आपल्याला सर्च करायचं आहे, फ्री फोटोशॉप ब्रशेस डाउनलोड, हे आपल्याला सर्च करायचं आहे. आता याच्यामध्ये भरपूर रिझल्ट्स तुम्हाला मिळतील, पण सगळ्यात फेमस जी वेबसाईट आहे ती आहे फोटोशॉप फ्री ब्रशेस. हे जे आपल्याला रिझल्ट दिसते brushEZ.com. इझीची स्पेलिंग जराशी वेगळी आहे, EEZY. ब्रश त्याच्यानंतर EEZY. आता याच्यामध्ये आपण जर गेलो तर डायरेक्ट आपल्याला ते कुठं घेऊन जाईल, तर ब्रश जे आहेत फोटोशॉपचे त्याच्यामध्ये. पण जर मी होम पेजवर क्लिक केलं, इथं क्लिक करतो, हा होम पेज आहे brushEZ.comचा. तर याच्यामध्ये आपण बघू शकता की हा वर टॅब आहे ब्रशेसचा, किंवा आपण डायरेक्ट सर्च करू शकतो, किंवा ब्रश कॅटेगरीने आपण सर्च करू शकतो. हे बघा, हे ब्रशची कॅटेगरी आहे. इथे बघू शकता PSD, ग्रेडियंट्स, पेंट, हे सगळे काय आहेत, कॅटेगरीज आहेत. पण समजा मला स्पेसिफिक ब्रश पाहिजे असेल तर मी काय करणार, इथं सर्च करणार. मी इथं सर्च करतो स्मोक ब्रश. तर याच्यानंतर हे काय करेल, आपल्याला रिझल्ट्स मिळतील. तर याच्यामधील जो पण आपल्याला चांगला वाटतो तो डाउनलोड करून घ्यावा. फॉर एक्झाम्पल ते फॉग वगैरे भरपूर चांगले आहे. जर तुम्ही सोशल मीडिया पोस्ट वगैरे इंस्टाग्रामवर कोणाला जर ज्यांना फॉलो करत असाल तर सोशल मीडिया पोस्ट अगदी अट्रॅक्टिव्ह बनवतात. त्याचे बॅकग्राऊंड्स या ब्रशेसचा यूज करूनच आपण बनवू शकतो. तर याच्यामधील मी काय करतो, कोणता तर आता हा स्मोक 9 म्हणून आहे, किंवा रिअल स्मोक, हा ब्रश मी डाउनलोड करतो. आता याच्यामध्ये बघा, जेव्हा आपण ब्रश डाउनलोड करतो तर सुरुवातीची 2 किंवा 3 आपण असेच करू शकतो फ्रीमध्ये डाउनलोड. पण त्याच्यानंतर जर आपल्याला भरपूर अनलिमिटेड ब्रशेस डाउनलोड करायचे असतील तर आपल्याला लॉग इन करावं लागेल.
लॉग इन करण्यासाठी पहिल्यांदा आपल्याला साईनअप करायला लागेल. साईनअप करणं अगदी सोपं आहे. जीमेलच्या अकाउंटवरून तुम्ही काय करू शकता, अकाउंट क्रिएट करून लॉग इन केला तर तुम्ही अनलिमिटेड ब्रशेस डाउनलोड करू शकता. तर मी आता हे फर्स्टच करत आहे, त्याच्यामुळे मी काय करतो, डाउनलोड होऊ देतो. डाउनलोड चालू होईल याचा. इथं बघा हे. तर मी याला काय करतो, लोकेशनवर एखाद्या सेव्ह करतो, डाउनलोड्समध्येच करून टाकतो. हे डाउनलोड होत आहे. आता आपल्याला कसं करायचं आहे, आता जर तुम्ही हेच काम थोडं 5-6 वर्षापूर्वी जर केलं असता तर भरपूर स्टेप्स याच्यामध्ये आपल्याला कराव्या लागत होत्या. पण मी इथं काय करतो, याला एक्स्ट्रॅक्ट करून घेतो पहिल्यांदा. आता अगदी सोपं झालेलं आहे एक्स्ट्रॅक्ट फाईल्स. ओके, तर हे अनझिप होईल. आता अगदी सोपं झालेलं आहे. आपल्याला फक्त काय करावं लागेल, डबल क्लिक करावं लागेल. डबल क्लिक केल्यानंतर काय होईल, ऑटोमॅटिक ते जरी आपला फोटोशॉप बंद जरी असेल तर फोटोशॉप चालू होईल. आणि सगळ्यात शेवटी जर तुम्ही चेक केलं तर इथं हा बघा, आपण जे घेतलं होतं रिअल स्मोक ब्रशेस, याच्यामध्ये क्लिक केल्यानंतर एकाच फाईलमध्ये भरपूर ब्रशेस असतात. तर याच्यामधली कोणतीही फाईल मी सिलेक्ट करतो. आता साईज याची जास्त असते बाय डिफॉल्ट, हे बघा. तर हे असं स्मोक ब्रश क्रिएट झालं. तर याचा वापर करून आपण अगदी चांगले बॅकग्राऊंड्स क्रिएट करू शकतो. साईज वाढवतो याची, हे बघा. हे असं काही लेयर्समध्ये जाऊन अंडू करतो. याला दिलं, समजा आपल्याला वेगळा कलर पाहिजे असेल, अजून एक लेयर घेतो. असं आपण बॅकग्राऊंड्स चांगले क्रिएट करू शकतो. याच्यामध्ये काय तुम्ही एक्सपेरिमेंट करून बघू शकता. याची ओपॅसिटी वगैरे कमी करून असे बॅकग्राऊंड्स आपण भरपूर बनवू शकतो. आता हा तर फक्त एकच ब्रश आहे, याच्यामध्ये भरपूर ब्रशेस आहेत की ज्यांचा वापर आपण करू शकतो. अजून एक बघूया. हे काही अशा प्रकारे ब्रशेस क्रिएट होतील. तर एवढं सोपं आहे ब्रश डाउनलोड करणं. तर याच्यामध्ये आपण भरपूर सर्च करू शकतो. फॉर एक्झाम्पल मला समजा बबल ब्रश पाहिजे, याच्यामधलं कोणतंही, हा मी ब्रश घेतो, बबल ब्रश, फ्री डाउनलोड. सुरुवातीला 2-3च आपले होतील, काही प्रॉब्लेम नाही. आणि फ्रीमध्ये लॉग इन आहे, साईनअप करून लॉग इन करू शकता फ्रीमध्ये. तर काहीच हरकत नाही आपल्याला करायला. तर थोड्या डाउनलोड होईल, थोडंसं वेट करावं लागेल आपल्याला. याला पण मी काय करतो, त्याच जागी डाउनलोड्समध्ये ओपन फोल्डर बघू शकता, फ्री बबल. ह्याला पण मी काय करतो, एक्स्ट्रॅक्ट फाईल्स. ओके, अनझिप करून घेतो बबल ब्रश. परत एकदा आपल्याला काय करावं लागेल, फक्त डबल क्लिक केल्यानंतर ऑटोमॅटिक फोटोशॉप आपलं ओपन होईल. हे मी डिलीट करतो सगळे लेयर्स, नवीन लेयर क्रिएट करतो आणि याच्यामध्ये जातो परत. हे बघा, फ्री बबल फोटोशॉप ब्रशेस. याच्यामध्ये जाऊन कोणताही एक मी ब्रश सिलेक्ट करतो. आता हा सिलेक्ट करतो. हे बघा, हे असे काही बबल्स आपल्याला मिळून जातील. तर काही अशा प्रकारे आपण काय करू शकतो, अगदी फ्रीमध्ये फोटोशॉपचे ब्रशेस अगदी अट्रॅक्टिव्ह, हजारो लाखो ब्रशेस आहेत आपल्याला मिळू शकतात. तर हे ब्रशेस आपण डाउनलोड करून अट्रॅक्टिव्ह बॅकग्राऊंड्स किंवा डिझाईन्स क्रिएट करण्यासाठी याचा वापर करू शकतो. तर नक्कीच याचा वापर करा आणि मला कॉमेंट्स बॉक्समध्ये कळवा की तुम्ही कोणते कोणते ब्रश डाउनलोड केले. तर या व्हिडिओमध्ये एवढंच. जर तुम्हाला व्हिडिओ युजफुल वाटला असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, या व्हिडिओला लाईक करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.